नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 14 जुलैच्या चालू घडामोडींचं विश्लेषण. भारत आणि चीन जो सीमावाद होता त्याच्यावर जी चर्चा सत्र सुरू आहे तिच्यातली आज परत एकदा चर्चा होणार आहे. आणि ही जी चर्चा असणार आहे तर एकंदरच पुढील जो काही टप्पा असेल त्याला अंतिम स्वरूप कसं देता येईल त्या अनुषंगाने ही चर्चा होणार आहे. आणि या चर्चेचे जे डिटेल्स आहेत ते उद्या आपल्याकडे राहतील आणि तेव्हा आपण त्या गोष्टी प्रॉपरली बघूयात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लष्करादरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावरची चर्चेची चौथी फेरी ही असणार आहे आणि त्यासंबंधीची माहिती सरकारच्या सूत्रांनी दिलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की ही बैठक जी होणार ती चुशूल येथे होणार आहे. चुशूल हे जे आहे ते प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारतीय हद्दीतलं ठिकाण आहे, एवढं एक MCQ साठी लक्षात ठेवा. आणि मला सांगा की दुसऱ्या ज्या काही बैठकी झाल्या होत्या की ज्या चीनच्या हद्दीत झाल्या होत्या ते कुठलं ठिकाण होतं ते तुम्हाला आठवतं का? जे आपण बघितलं होतं तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय की आपले जे लष्कर प्रमुख आहेत मनोज नरवणे यांनीसुद्धा आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या आघाडीच्या भागांना भेटी दिलेल्या आहेत. आणि ते सगळ्या याच्यामध्ये कथुआ असेल, सांबा असेल, जम्मू पठाणकोट असेल. कथुआ पण न्यूजमध्ये होतं बघा. कथुआ आपण बघितलं होतं की पाकिस्तानमधून तिथं कबूतर पकडण्यात आलं होतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा शस्त्रास्त्राच्या बाबतीत पण रेफरन्सेसमध्ये आपण कथुआ ऐकलं होतं. आणि तर ते हे जे सगळी ठिकाणं आहेत ओके की कथुआ, सांबा, जम्मू पठाणकोट असेल किंवा बाकीचे जे काही महत्त्वाचे ठिकाणं आपण ह्या चीनच्या याच्यामध्ये ऐकलेत सगळे तर तेही महत्त्वाचे म्हणजे फॉर एक्झाम्पल गोग्रा असेल, हॉट स्प्रिंग असेल, गलवान खोरा असेल. इथून तर बऱ्यापैकी फौजा मागे गेलेल्या आहेत, परंतु फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यानच्या ज्या काही चीनच्या फौजा आहेत त्या अजून तिथंच आहेत आणि त्या पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी भारत प्रयत्नरत आहे. तर या भाग जो आहे म्हणजे एकंदरीतच जे काही पॅनगॉंग लेक आहे त्याच्या आजूबाजूचे जे काही टेकड्या आणि पर्वतस्कंद आहेत त्यांना माउंटन स्पर्स किंवा त्याला फिंगर्स असं म्हटलं जातं. हे इतकं न्यूजमध्ये आहे की येत्या काळात आपल्याला विचारले जाण्याचे चान्सेस आहेत, तर ते लक्षात ठेवा. बघूयात आजच्या चर्चेतून आपल्या हाती काय लागतं आहे. आणि चीनशी व्यापार संपणे योग्यच, तर हा एक खूप महत्त्वाचा लेख आहे. आणि हा लेख जो लिहिलेला आहे तो का विवेक देवराय यांनी लिहिलेला आहे, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे जे प्रमुख आहेत त्याच्यामुळे हा लेख आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की चीनशी व्यापार संपणं योग्यच आहे. म्हणजे 50च्या दशकामध्ये भारत आणि चीन यांनी औद्योगिक विकासाचं नियोजन केलं होतं आणि त्यासाठी चीननी 1953 साली तर भारताने 1951 साली पहिली पंचवार्षिक योजना आखली होती. म्हणजे बघा त्यांची पंचवार्षिक योजना आपल्या नंतरची आहे तरी पण ते खूप पुढं निघून गेलेले आहेत. औद्योगिक आकांक्षा ज्या काही आहेत त्याचं प्रतिबिंब 1954 साली ज्या काही भारत चीन व्यापार करार झाला होता त्याच्यात दिसणं आवश्यक होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की हिरोचा फाउंटेन पेन जो आहे तो म्हणजे मी लहान असताना सुद्धा शाळेत असताना तो फेमस होता. आणि हिरो फाउंटेन पेन जो आहे तो आपण बऱ्यापैकी चीनमधून मागवत होतो त्या काळामध्ये. आणि शांघायची हिरो पेन कंपनी जी आहे ती याचं प्रोडक्शन करायची आणि ती 1931 पासूनची कंपनी आहे, वुल्फ पेन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर फाउंटन पेन त्या काळात निर्माण होत होते, तरीसुद्धा भारतातून म्हणजे जो काही भारत चीनी व्यापार करार होता त्या भारत चीनी व्यापार करारामध्ये या फाउंटन पेनच्या आयातीची मुभा आपण त्यांना दिलेली होती. नंतरच्या काळामध्ये हे लक्षात आलं, नंतर त्याच्यात चेंजेस केले गेले, परंतु एकंदरीतच हा सगळा पेनासंबंधीचा जो इश्यू आहे त्याच्यावरून लक्षात येतं की आपण आपली जी दृष्टी होती त्या एकंदरच त्या आंतरराष्ट्रीय आकांक्षा आणि त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची ती तितकी खूप काही प्रॉपर नव्हती हे दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की गॅट जे आहे आपलं की जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स है ना, गॅट जो होता तर गॅट 1948 पासून अस्तित्वात आला. नंतर मग ते 1995 जे काही आहे WTO आपल्यासमोर येतं. मग भारताने जे काही त्या काळामध्ये करार केलेत आणि त्या काळात करार करत असताना म्हणजे साधी गोष्ट आहे की कागद आणि लेखन सामग्री या शीर्षकाखाली वर्तमानपत्राचा कागद, यंत्राद्वारे लगदाविना बनवलेला कागद, पॅकिंगचा कागद,
स्टेनलेस स्टीलचा कागद, टीप कागद असं म्हणजे, आणि फाउंटन पेन, पेन्सिल, शाई, छपाईची शाई, या सगळ्या गोष्टी आपण तिकडून घेत होतो चीनमधून. आता या सगळ्या गोष्टींचं उत्पादन भारतात मुबलक प्रमाणात होत होतं. म्हणजे आता जे करार होतात त्या करारांमध्ये बारीक बारीक मुद्दे समाविष्ट असतात की कुठल्या गोष्टीवर आपण कर जास्त लावू शकतो, कुठल्या गोष्टी आपण नकारात्मक यादीत टाकू शकतो. आणि त्यावेळेस तसं नव्हतं आणि त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट आपल्यावर झालेला आहे. तर या अशाचं हे एक आर्टिकल आहे, म्हणजे की भारताला जी स्पेस मिळणं अपेक्षित होतं चीनच्या व्यापाराबरोबरच्या करारांमध्ये, ती आधीपासून मिळालेली नाही आहे. आणि आता आपण स्वतः उभं राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे आजच न्यूज आहे, गुगल भारतामध्ये $10 बिलियन इन्व्हेस्ट करतं आहे आणि हिच्यात सगळा जो फोकस असणार तो डिजिटल इकॉनॉमी, तंत्रज्ञान. म्हणजे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे चीनच्या बाबतीतली एक गोष्ट आपण शिकणं फार गरजेचं आहे. अमेरिकेने चीनच्या मोबाईल कंपनीवर बंदी आणली, त्यांच्या तंत्रज्ञान आणि त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अँड्रॉइड आणि हे सगळं. तर हुआवे कंपनीने स्वतःच सगळी सिस्टीम उभी करून टाकली. तर हे फार गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे गोष्टी त्या त्या पद्धतीने वर्क होणं फार गरजेचं आहे. आता दुसरं, चीन आणि भारताबद्दलचं अनौपचारिक शिखर बैठकांचं अपयश या नावाचा लेख आहे. आणि याच्यामधून त्यांनी, म्हणजे हे पी चिदंबरम यांचा लेख आहे हा. तर पी चिदंबरम यांनी 1962च्या युद्धाचे रेफरन्सेस याच्यात काही दिले, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. की ऑगस्ट 1959 चीननी काय केलं होतं, ऑगस्ट 1959मध्ये भारत चीन सीमेवर लांगजू नावाची भारतीय चौकी ताब्यात घेतली होती. बघा, लांगजू, लांगजू, ओके. ही चौकी भारतीय चौकी ताब्यात घेतली आणि त्यावेळेसच आपल्याला कळलं होतं की 59मध्ये की गडबड आहे. ओके, 1959, 62ला युद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर 8 सप्टेंबर 1962 रोजी चीनी तुकड्यांनी भारतीय प्रदेशात घुसखोरी केली. ओके, 8 सप्टेंबर 1962. आणि 1962च्या 20 ऑक्टोबरला चीनी सैन्याने भारतावर आक्रमण केलं होतं. 8 सप्टेंबरला घुसखोरी झाली आणि 20 ऑक्टोबरला त्यांनी आक्रमण केलं. आणि त्यावेळेस 24 ऑक्टोबर रोजी 3 कलमी प्रस्ताव होता चीनचा, तो त्यांचाच एकतर्फी प्रस्ताव मांडला होता, जो भारताने फेटाळला होता. 14 नोव्हेंबरला चीनी सैन्याने परत मोठं आक्रमण केलं. म्हणजे आपण 24 ऑक्टोबरचा जो त्यांचा प्रस्ताव होता तो फेटाळला. त्याच्यानंतर चीननी परत 14 नोव्हेंबरला आपल्यावर अटॅक केला होता आणि जवळपास भारतीय प्रदेशात 100 मैलांपर्यंत त्यांनी घुसखोरी केली होती. आणि 21 नोव्हेंबरला चीननी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आणि पूर्व क्षेत्रातून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ज्या काही होत्या, मग त्यावेळेस भारत असेल किंवा जे काही चीन असेल, तर दोघांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा वेगवेगळ्या आहेत, तर कुणी मान्य करायला तयार नाही. आणि एक गोष्ट होती की चीननी एकतर्फी माघार घेतली है ना, आणि जिथपर्यंत घेतली तिथंच ते राहिले. म्हणजे त्या काळातही बऱ्यापैकी प्रदेश त्यांच्याकडे गेला. या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण त्यावेळेस हरलो होतो, कारण भारताची जी काही एकंदरच परिस्थिती होती ती तितकी त्यावेळेस तयारीही नव्हती आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि 2020मध्ये ह्या ज्या शिखर परिषदा झाल्या होत्या, म्हणजे आपण ह्या परत परत आधी बघितल्या आहे की 2018मध्ये वुहान असेल, 2019मध्ये ममलापुरम असेल. आणि हा फोटो पण जो आहे, तर तो फोटो तुम्हाला जर हा लक्षात आला असेल, तर प्लॉगिंग ही जी संकल्पना इथून आली की वॉकिंग करत असताना कचरा, म्हणजे जॉगिंग आणि कचरा पण उचलत चालायचा, त्याला प्लॉगिंग असं म्हटलं जातं. तर पंतप्रधानांनी ममलापुरमच्या वेळेस ही ॲक्टिव्हिटी केली होती, तिथला हा फोटो आहे. तो एवढा इश्यू नाही, कारण चिदंबरम असल्यामुळे थोडी टीका टिप्पणी होणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या अनौपचारिक बैठका आपण घेतल्या, मग त्या वुहान असेल किंवा मग ती ममलापुरम असेल, हिच्यातून खरंच आपल्या हाती काय लागलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 2020 हे वर्ष जे होतं की भारत आणि चीनच्या सांस्कृतिक आदानप्रदानाचं वर्ष राहील असं ठरलं होतं, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. आणि 2020मध्ये काय घडलं आहे ते तुमच्यासमोर आहे. म्हणून चीनवर विश्वास ठेवणं आणि त्याच्याबद्दल फार कणखर भूमिका घेणं याची गरज आहे, असं पी चिदंबरम यांच्या लेखाचा एकंदर रोख आहे. पद्मनाभ स्वामी टेम्पल जे काही आहे, त्या पद्मनाभ स्वामी टेम्पलचा निवाडा झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि जी काही जुनी रॉयल फॅमिली होती, त्यांना ती जी सगळी प्रॉपर्टी आहे त्या मंदिरात सापडलेली, ती मॅनेज करण्याचे अधिकार दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने. तर पद्मनाभ स्वामी टेम्पल जे होतं, त्या टेम्पलमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं, नाणं आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे ते मोजताना सुद्धा कसं मोजायचं हा प्रश्न होता, कारण सोन्याचे साखळदंड वगैरे इतकं तिथं काय काय सापडलं. आणि हे सगळं याच्यामध्ये बरेच हे आहेत, तिथलं मंदिर प्रशासन किंवा नवीन एखादी बॉडी करायची का,
तर पद्मनाभ स्वामी टेम्पलच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा की एक्स रॉयल्स जे होते आधीचे रॉयल फॅमिलीज त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. ओके, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, व्हायरस इम्युनिटी मे डिसअपियर विथ इन मंथ ऑफ रिकव्हरी. आता हा महत्त्वाचा डिबेट चालू आहे बघा. आता सिंपल गोष्ट कशी असते की एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं, म्हणजे आपण हर्ड इम्युनिटी नावाची गोष्ट बघितली होती, आपण त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर हर्ड इम्युनिटी जे काय आहे की मॅक्झिमम लोकांना इन्फेक्शन होऊ देत, त्याच्यातून त्यांच्या बॉडीमध्ये ऑब्वियसली अँटीबॉडी निर्माण होतील आणि नंतर त्यांना इन्फेक्शन होणार नाही. आता काही केसेस अशा समोर येत आहेत की एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं, म्हणजे एला इन्फेक्शन झालं, मग त्याच्या बॉडीमध्ये काय होतं ना, त्याची रिकव्हरी झाल्यानंतर अँटीबॉडी तयार होतात, म्हणजे जो काही अँटीजन आहे त्याच्यासंबंधी. आता ह्या ज्या अँटीबॉडीज निर्माण होतात आणि तिच्यामधून महत्त्वाचा मुद्दा असा येतो की त्याच्यामुळे त्याला परत इन्फेक्शन होत नाही, कारण त्या अँटीजनसाठीच्या अँटीबॉडी तिथं असतात. परंतु असं समोर येतं आहे की काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या नष्ट होत आहेत त्या व्यक्तीच्या शरीरातून आणि त्याला परत इन्फेक्शन होतं आहे. म्हणजे एकदा कोविड-19चं, म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याला लहानपणी ज्या काही लसी दिल्या जायच्या है ना, तर ते इन्फेक्शन कांजण्या वगैरे होतं बघा, हा ना, ते एकदा होऊन गेलं की परत होत नाही. परंतु इथलं गणित सगळं वेगळं आहे आणि इथल्या गणितामध्ये की एकदा इन्फेक्शन झालं की ते होण्याचे चान्सेस शक्यतो राहत नाही, बॉडीत अँटीबॉडीज येतात. पण कोविड-19च्या बाबतीमध्ये ह्या अँटीबॉडीज 90 दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही आहेत, त्या नष्ट होऊन जात आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पेशंटची जी रिकव्हरी आहे आणि तीच पेशंट नंतर रिकवर झाल्यानंतर परत एकदा त्यांना इन्फेक्शन होत आहे, तर ही एक महत्त्वाची जी काही संशोधनात्मक गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या आहेत. पण ही एक बाब लक्षात ठेवा की हे जर अशा पद्धतीने वर्क व्हायला लागलं तर हे सर्वांसाठीच खूप प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. बघूयात येत्या काळामध्ये कशा गोष्टी होतात त्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रात टाळेबंदीमुळे महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. जवळपास 50% घट महसुलात आहे. म्हणजे बघा, पहिली जी तिमाही आहे आपली या वर्षाची, आर्थिक वर्षाची, एप्रिल ते जूनमध्ये, एप्रिल मे जून, अपेक्षित उत्पन्न होतं 84,000 कोटी रुपये, मिळालेलं उत्पन्न आहे 42,000 कोटी रुपये. एप्रिल ते जून 2019मध्ये मिळालेलं उत्पन्न जे होतं ते 63,000 कोटी होतं. म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला 63,000 कोटी मिळाले होते, यावर्षी ते 84,000 कोटीपर्यंत जाणं अपेक्षित होतं, पण फक्त 42,000 कोटी आपल्याला मिळालेले आहेत. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्याचे जे काही सगळं गणित आहे तर या महसुलावर डिपेंड आहे मोस्ट प्रॉब्ली, आणि ते गडबडतं. म्हणजे टाळेबंदीमध्ये जनजीवन ठप्प असल्याने महसुलामध्ये जवळपास 50%ची घट झालेली आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोरोना संबंधीचा, तो म्हणजे रेमडेसिवीर असेल किंवा टोसिलीझुमाब असेल, तर या औषधांचा वापर हा प्रमाणात झाला पाहिजे आणि देखरेखीखाली झाला पाहिजे, असं ICMR आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राची सूचना आहे. कारण रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमाब या औषधांचा जो वापर केला जातो, तर जरी कोरोनासाठी याच्या उपचाराची परवानगी दिलेली असली तर त्याच्या चांगल्या परिणामांपेक्षा त्याचे वाईट परिणाम अधिक आहे. म्हणजे साईड इफेक्ट नावाची गोष्ट जी असते है ना, साईड इफेक्ट्स, तर ते साईड इफेक्ट्स याचे मोठ्या प्रमाणावर आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला जो आहे की ICMR आणि हे जे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्र आहे त्यांनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ते म्हणजे की रुग्णांमध्ये याच्यातून सुधारणा दिसून येते, परंतु मृत्यूदर याच्यामुळे कमी होत नाही आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वापर करायचा असला तर रुग्णाची आधी परवानगी घेणं फार आवश्यक आहे या केसमध्ये. दुसरं म्हणजे ही जी औषधं आहे ती सायटोकिन स्टॉर्म हिच्यामध्ये येतात, म्हणजे प्रतिकारशक्ती प्रणालीची अतिरिक्त प्रतिक्रिया रोखत असतात. ओके, बऱ्याचदा काय होतं की सायटोकिन स्टॉर्म हे पण मी आधी घेतलं होतं की ती इम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणावर हे होते आणि वर्क करायला लागते आणि तिच्यामुळे शरीराला डॅमेज होतं. तर ती जी प्रतिकारशक्ती प्रणालीची अतिरिक्त प्रतिक्रिया जी आहे, एक्सेस इम्युनिटी जी आहे, त्याला ती रोखते. त्या टाईपमध्ये हे काम करतात. त्याच्यानंतर फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये या औषधांचा वापर अपेक्षित आहे. किरकोळ लक्षणं असलेल्या हायड्रोक्लोरोक्विनची शिफारस करण्यात आलेली आहे. म्हणजे किरकोळ लक्षणं असलेल्यांसाठी, ज्यांना फार किरकोळ लक्षणं आहेत, त्यांना हायड्रोक्लोरोक्विनची शिफारस देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्यक्तिनिधनमध्ये अभिनेत्री दिव्या चोक्सी हिचं निधन झालेलं आहे, कर्करोगामुळे निधन झालेलं आहे. 2011मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स स्पर्धेची ती विजेती होती. MTVच्या मेकिंग द कट 2 कार्यक्रमात पण सहभागी होती. त्याच्यानंतर व्यक्तिनिधनमध्ये गोविंद चव्हाण, वय वर्ष 53, दर्जेदार नाटकांची निर्मिती करण्यासाठी त्यांची ओळख आहे 15 वर्षापेक्षा जास्त काळासाठी. आणि त्यांनी निर्मिती केलेली नाटकं बघा, मदर्स डे, वन रूम किचन, दुधावरची साय,
चॉईस इज युअर्स, यू टर्न, हिमालयाची सावली. हिमालयाची सावली आता सध्या रंगमंचावर गाजतंय बघा. अशोक कुमार यांना मोहन बगान फुटबॉल संघातर्फे जीवन गौरव पुरस्कार. आता खरं तर एखाद्या फुटबॉल संघातर्फे जीवन गौरव वगैरे हे काही परीक्षेत विचारण्यासारखं नाही, पण ही न्यूज मी याच्यासाठी घेतली. हे जे अशोक कुमार आहेत हे हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे पुत्र आहेत आणि त्याच्याकरताच त्या रेफरन्सनी हे घेतलं होतं आणि हॉकीचा वारसा त्यांनी जपला आहे. है ना. जरी हा फुटबॉल संघातर्फे जीवन गौरव आहे तरी अशोक कुमार यांचा जो करिअर आहे तर तो हॉकीच्या याच्यात आहे की 1972मध्ये ऑलिम्पिक भारताने जिंकलेल्या कांस्य पदक संघाचा ते भाग होते. 75मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी महत्त्वाचा गोल केला होता. तर एकंदरच अशोक कुमार म्हणजे हॉकीचा जादूगार असणारे ध्यानचंद यांच्या पुत्रांनी सुद्धा तो वारसा चालवलेला आहे पुढं. त्याच्यानंतर नगीनदास संघवी, वय वर्ष 100, राज्यशास्त्राचे अध्यापन केलं त्यांनी आणि म्हणजे प्रोफेसर होते आणि लिखाण खूप आहे. त्यांची पुस्तकं बघा, गुजरात अ पॉलिटिकल ॲनालिसिस, गांधी द साऊथ आफ्रिका इयर्स, गुजरात अँड क्रॉस रोड्स. म्हणजे स्थानिक गुजराती भाषेमध्ये पण मोठ्या प्रमाणावर लिखाण आहे, पण बेसिकली त्यांचं जे काही इंग्लिश बुक्स आहेत जी मोठ्या प्रमाणावर बघितली जातात तर ही 3 आहेत. आणि स्पष्ट वक्ते म्हणून ते ओळखले जायचे. चाबहार रेल्वे प्रकल्प जो आहे तर इराणने भारताखेरीज प्रकल्प करणार आहे. इराण भारताखेरीज म्हणजे भारताला बाजूला सारण्यात आलेलं आहे चाबहारमधून. आता साधी गोष्ट आहे, कालच आपण बघितलेलं आहे की चायनाबरोबरची जी काही यांची भागीदारी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामधूनही काही आउटकम येणं आपल्याला आउटकम येणं अपेक्षित होतं, ते दिसतंय आपल्याला आणि आपल्या बाबतीत हे निगेटिव्ह आहे. म्हणजे 2016मध्ये त्रिपक्षीय करार होता हा. चाबहार बंदर ते जाहेदन 628 किलोमीटरचा रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी इराण, भारत, अफगाणिस्तान याच्यात करार होता तो. भारताकडून इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड जी आहे इरकॉन, ती याच्यात सहभागी झाली होती आणि इराणनी भारतातून निधी वेळेवर मिळत नसल्याचं कारण दिलेलं आहे आणि भारताला मग नंतर त्यांनी हिच्यातून बाजूला सारलेलं आहे. 2022पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे. याचा वैशिष्ट्य असं आहे की अफगाणिस्तान आणि मध्य आशियाला जोडणारा हा मार्ग आहे नव्याने. तर तुम्ही इथं मॅपमध्ये बघू शकता बघा, हे इराण आहे आणि हे जे आहे हे चाबहार पोर्ट आहे. ओके. आणि हा इथून रस्ता जो जातोय तो अफगाणिस्तानकडे आणि ऑब्वियसली तो भारतासाठी मग तिथं सोयीचा आहे बघा. हां. पण आता तो एक मुद्दा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे इथं ग्वादर पोर्ट आहे. ग्वादर पोर्ट आणि हे चाबहार पोर्ट यांच्यामध्ये फक्त 72 किलोमीटरचं अंतर आहे. तर ते एक लक्षात ठेवा, 72 किलोमीटर्स एवढं अंतर आहे फक्त. ओके. पाकिस्तानचं ग्वादर पोर्ट आणि चाबहार पोर्ट इराणचं. आणि भारताद्वारे भारताला आता ऑब्वियसली सरळ सरळ लिंकेजेस मिळतं आहे हे. तर त्याच्यामुळे हे महत्त्वाचा होता प्रोजेक्ट आपल्यासाठी. एकंदर चाबहार पोर्टामध्ये आपला बऱ्यापैकी शेअर आहे, म्हणजे रोल मोठा आहे भारताचा. पण त्या रेल्वेच्या याच्यातून आपण बाहेर पडलो आहे आता, है ना. तिथं चायना सगळ्या गोष्टींमध्ये फोकस करणार. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये गुगल जे आहे ते भारतात $10 बिलियन गुंतवणूक करणार आहे 13 जुलै 2020ला. सुंदर पिचाईंनी ते म्हटलं आहे. $10 बिलियन म्हणजे जवळपास 75,000 कोटी इतका. येत्या 5 ते 7 वर्षांसाठी ही गुंतवणूक असेल. डिजिटल अर्थव्यवस्थेवर याच्यात भर दिला जाईल. तसंच तंत्रज्ञानाच्या बाबतीत सेवा आणि इतर उत्पादनांवर गुगल काम करणार आहे, असं सुंदर पिचाई त्यांचे जे CEO आहेत त्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटक तमिळनाडूमध्ये आर्थिक कॉरिडॉर उभा करण्यात येतो आहे. सॅटेलाईट टाउन रिंग रोड, STRR असं याचं नाव आहे. पर्यावरण मंत्रालयाने याच्यासाठी मंजुरी दिलेली आहे. भारतमाला परियोजनेचा हा भाग असून महामार्गाचा निर्माण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे केला जाणार आहे. आता कर्नाटकामधलं डबासपेट नावाचं ठिकाण आहे आणि तमिळनाडूमधलं देवरापल्ली एवढा हा रोड असणार आहे. कर्नाटकात 134.94 किलोमीटर, तमिळनाडूमध्ये 45.02 किलोमीटर इतकी याची लांबी असणार आहे. तर ते एक लक्षात ठेवा. इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे हा कम्प्लिटली ग्रीन फील्ड प्रोजेक्ट आहे, म्हणजे नव्याने निर्माण होणार आहे याचा. भारताच्या नौदलास DRDOद्वारे विकसित केलेले जेट जे आहे ते 2032पर्यंत उपलब्ध होणार आहे. म्हणजे DRDOने विकसित केलेलं आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्सद्वारे त्याची निर्मिती केली जाणार आहे. ट्विन इंजिन कॅरियर एअरक्राफ्ट. रशियन बनावटीच्या MiG-29Kला हा पर्याय असणार आहे. सध्या नौदलामध्ये विक्रमादित्य जे आहे ते रशियन बनावटीचं आहे. ओके. हे एअरक्राफ्ट कॅरियर. आणि 2022पर्यंत भारतीय स्वदेशी विक्रांत हे एअरक्राफ्ट कॅरियर नौदलाला उपलब्ध होणार आहे. सो लक्षात ठेवा, विक्रमादित्य जे आहे ते रशियन बनावटीचं आहे आणि विक्रांत हे आपण स्वतः निर्माण करतो आहे. पोलंडचे जे काही अध्यक्ष आहेत अँड्रझेज डुडा यांना परत 5 वर्ष पदावर राहण्यासाठीची त्यांची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे आणि विद्यमान अध्यक्ष
पुन्हा निवडणूक जिंकून पुढचा 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळालेला आहे पोलंड. आता बघा पोलंड कुठं आहे, तर पोलंड युरोपियन युनियनमधला महत्त्वाचा एक हे आहे. हा जो आहे हा बाल्टिक सी आहे आणि इथं जे आहे हा पोलंड आहे. ओके, पोलंड तुम्ही बघू शकता. पोलंडला शेजारी जे आहे बर्लिन, जर्मनी आणि पोलंडची जी आहे राजधानी ती वॉर्सा आहे. वॉर्सा पण बऱ्यापैकी चर्चेत होतं बघा, आता नाटोचे रेफरन्स येत होते. वारसा पॅक्ट झाला होता. तर पोलंड महत्त्वाचा आहे देश, लक्षात ठेवा है ना. त्याच्या आजूबाजूचे देश आणि सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाबद्दल बिनचूक विधान ओळखा. सार्वजनिक गणेश मूर्ती अधिकाधिक 4 फुटीची असावी, 4 फूट उंचीची असावी आणि घरगुती 2 फुटाची. बरोबर आहे, दोन्ही योग्य आहेत. जल धरो जल भरो पश्चिम बंगालची स्कीम आहे बघा. रस्ते सुरक्षेसाठी राजस्थान कुणाचं मॉडेल वर्क करणार आहे? तामिळनाडूचं. आसाम किलबिक ही सापाची प्रजाती 129 वर्षानंतर पोबा रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आढळली. बरोबर. आणि पोबा रिझर्व्ह फॉरेस्ट आसाम व अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आहे. दोन्ही बिनचूक आहे. महाराष्ट्राचे भगीरथ म्हणून कुणाला ओळखलं जातं? शंकरराव चव्हाणांना ओळखलं जातं, अशोक चव्हाणांचे वडील. 13 जुलै 2019 MPSC एसएचा टॉपिक घ्या. परीक्षा काळाची गरज की अपरिहार्यता, है ना. परीक्षेवरून एवढा सगळा गोंधळ चालू आहे. प्रधानमंत्री वयवंदन योजना याकरता कमीत कमी किती वयाची अट आहे? 40 वर्ष, 18 वर्ष, 60 वर्ष, 45 वर्ष. इराणद्वारे नुकताच कोणत्या देशाबरोबर भागीदारी करार केला आहे? इराणने कोणाबरोबर केला आहे? इराक, भारत, अमेरिका, चीन. कॅस्पियन समुद्र व पर्शियन आखात या दोघांची सामायिक सीमा असणारा देश कोणता? येमेन, इराक, इराण, सिरिया. तांदळाच्या पिकाची लागवड करण्यासाठी डायरेक्ट सीडिंग राईस या पद्धतीचा वापर करणारे राज्य खालीलपैकी कोणते? हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश. शशिकांत अग्रवाल आयोग कशाशी संबंधित आहे? पद्मनाभ स्वामी मंदिर, करोना व्यवस्थापन, सुप्रशासन, विकास दुबे प्रकरण. ओके. त्याच्यानंतर UPSCचा प्रश्न घ्या. व्हॉट इज गुड गव्हर्नन्स? गुड गव्हर्नन्स वॉज नेव्हर ऑन इंडियाज रडार. डिस्कस. 10 मार्कांसाठी. स्पॉटलाईट रायटिंग फॉरमला उत्तर लिहून टाकणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईट